या विश्वाची आम्ही लेकरी, हे गगन आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे, नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हाक रे, या विश्वाची आम्ही लेकरी. क्या बात आहे. नमस्कार, मी राजेंद्र होंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. जसं सलीलनी सुरुवात केली, या विश्वाची आम्ही लेकरे, याच शब्दाचा धागा धरून आयुष्यावर बोलू काहीचे 1000 भाग पूर्ण झाले, त्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. आणि त्यानिमित्तानं आपण या दोघांशी बोलणार आहोत. सलील कुलकर्णी, संदीप खरे आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. दोघांनाही म्हणजे आता हा प्रश्न तसा कसा विचारा असा माझ्या मनात प्रश्न आहे की 1000व्या टप्प्यावर आयुष्यावर बोलू काही आणि लोकांसोबत आजही तीच मजा, तोच उत्साह आणि तोच आनंद. काय वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा तुला आणि सगळ्या आपल्या समस्त मराठी विश्वाला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद तुम्हाला दोघांनाही. आणि आयुष्यावर बोलू काहीचा 1000वा प्रयोग अजून विश्वास नाही बसत. आमच्यासाठी असं वाटतं की अरे आत्ता तर झाला आपला पहिला कार्यक्रम आणि उत्साह तोच आहे, लोकांची दाद तीच आहे. फक्त मला असं वाटतं त्याच्यातली गंमत अशी की गाणी आणि कविता खूप बदलत गेल्या आणि ते त्याचं कारण असावं की लोक 50 वेळा 60 वेळा बघतात आणि 1000वा कार्यक्रमालाही तितकीच गर्दी आहे. याचं कारण मला वाटतं की आम्ही जसे बदलत गेलो माणूस म्हणून आपण सगळेच बदलत जातो, समृद्ध होत जातो अनुभवांनी, चांगल्या वाईट दोन्ही. आणि त्यातून आपली गाणी कविता सगळंच अनुभव विश्व बनत जातं. तसं ते बदलत गेलं, तशी गाणी बदलत गेली, कविता बदलत गेल्या आणि लोकांनी इतकं प्रेम केलं की आज या क्षणी मला कृतज्ञ हा एकच माझा भाव आहे लोकांप्रती की तुम्ही जे प्रेम केलं, तू जे प्रेम केलंस, सगळ्यांनी जो विश्वास दाखवला, ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, सगळ्यांना खूप मनापासून नमस्कार या निमित्ताने, या माध्यमातून की तुम्ही जे प्रेम केलं त्याला खरंच शब्द नाही. क्या बात आहे. संदीप काय वाटतं? सलील म्हणलं तेच आहे की आम्हाला अजून खरंच वाटत नाही की या टप्प्यापर्यंत कार्यक्रम आलाय, कारण आम्ही अजूनही तसेच प्रवासात आहोत, वेगवेगळ्या गावाला जातो आहोत, गप्पा मारतो आहोत. आणि हा प्रवास सुंदर तर होताच, पण मला त्यातला जास्त आवडलेला भाग असा की तो सहज सुंदर होता प्रवास. अच्छा. म्हणजे अगदी अभावितपणे झालेलं होतं की पहिला कार्यक्रम करतानाही डोक्यात काही नव्हतं की दुसरा करू का नाही. पहिला हाऊसफुल झाला म्हणून दुसरा केला, तोही हाऊसफुल झाला म्हणून तिसरा केला. लोकांना आवडत राहिला, आमच्या लक्षात आलं. आणि त्याचबरोबर देवाची कृपा की आम्हाला नवीन नवीन सुचत राहिलं. म्हणजे कदाचित असं असतं की तेच तेच आम्हाला सादर करावं लागलं असतं तर आम्हीच ते कंटाळून बंद केलं असतं कदाचित काहीच प्रयोगामध्ये. पण जे काही नाटक सिनेमासाठी काम केलं, सिरियलसाठी काम केलं किंवा अल्बमसाठी काम केलं, ते असं थेट या निमित्ताने लोकांसमोर येत राहिलं. आणि मला खूप चांगलं वाटलं की हा पण लहानपणापासून संगीत क्षेत्रामध्ये, मी पण 4थीपासून कविता करतो, तर आपण कुठेतरी असं जिन्यामध्ये बसून एक वही घेऊन कविता केलेली असते, कुठेतरी झाडाखाली बसून वगैरे, आणि ती अगदी आपली आपली गोष्ट असते, आपलं गुजर गोष्ट असते आपल्या मनातली. आणि ती अशा प्रकारे या कार्यक्रमातनं एकदम जेव्हा हजारोंची लाखोंची होऊन जाते तेव्हा तो एक काहीतरी असा चमत्कार वाटायला लागतो. म्हणजे कलाकाराचं असण्यापेक्षा सुद्धा मी तर हे कवितेचं श्रेय म्हणतो की कविता या माध्यमाचीच किती मोठी ताकद आहे की सगळ्यांना ती आपली वाटते. आणि सलील म्हणला तो भाग आहेच याच्यामध्ये की नवीन कविता, नवीन गाणी असून सुद्धा ज्या प्रकारे मराठी रसिकांनी त्याचा प्रोत्साहन दिलं त्या सगळ्याला, आमच्या सगळ्या प्रयत्नाला, तर त्या रसिकतेला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे अगदी खरं. एक गमतीचा भाग आत्ता आठवला की ज्या गाण्याने आज सुरुवात केली, या विश्वाची आम्ही लेकरे, हे गाणं ज्यांनी मूळ गायलंय माझ्या मुलाने, शुभंकरनी, जेव्हा मी पहिला कार्यक्रम केला तेव्हा तो नव्हताच. इतका आधी कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रमाचं वय शुभंकर पेक्षा जास्त आहे. आणि आता आज आम्हाला ह्या गाण्याने सुरुवात करावीशी वाटली, तर इतकी त्याची गाणी आता लोकांना आवडतात. तर हा फार गोड योग वाटतो मला. नाही, नक्कीच. जसं तू आता ही आठवण सांगितलीस, कारण बऱ्याच कार्यक्रमामध्ये असं होतं, तुम्ही सगळी गाणी पॉप्युलर केलीच आहेत, ती लोकप्रिय झाली आहेत, लोकांना आपली वाटतात, पण फरमाईश मात्र शुभंकरच्या गाण्याची येते की नाही आधी हे गाणं पण ऐकायचंय, तुमचं पण सादर करा. हे वेगळे पण नाहीये शुभंकरच्या आवाजातलं, त्यांनी केलेल्या गायकीतलं. नाही, नक्कीच आहे. आणि लहान म्हणजे काय असतं की ते आता मी माझा मुलगा म्हणून नाही, मी कुठलाही लहान जो चांगला सुरात गाणारा लहान मुलगा आहे त्याच्याविषयी सांगतो की लहान मुलाच्या तोंडून जेव्हा ते येतं तेव्हा त्याची जेन्युनिटी 110% असते. कारण तो जेव्हा याचा नसावी मनाला निशेची भीती हे वाक्य म्हणतो ते आम्हाला दोघांनाही नेहमी गलबलतं. कारण
आत्ताच्या लहान मुलांना ना पुढे इतकं इतकं काय काय टेन्शन आहे. आपल्याला दिसतंय की आता खरंय. पुढच्या पिढीसमोर काय काय असणार. तर ते एका लहान मुलाच्या तोंडून जेव्हा येतं तेव्हा आणि त्याला अनेक मोठ्या मोठ्या दिग्गजांनी त्याचं कौतुक केलंय. हृदयनाथजी, दीदींनी मला विचारलं होतं की हा कोणाचा आवाज आहे तुमच्या फोनवर ऐकत होतो, खूप सुरात गायलाय हा. आता त्यांनी ज्याला म्हणलं की तो सुरात गातो त्याला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला. अगदी खरं आहे की ही सगळी गाणी असतील संदीप. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही जे काही प्रत्येक वेळेला सादर करता, हाऊसफुल प्रोग्राम तर असतो, त्यात दुमत नाही, पण प्रत्येकाला वाटतं की हे माझ्याविषयीचंच गाणं आहे, मीच माझ्यात कुठेतरी त्या गाण्याला शोधत असतो. हे काय कसं आहे? ॲक्च्युली कसब नाही आहे. मला असं वाटतं की थोडं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं ना तर कुठलंही गाणं किंवा कुठलीही कविता ना, हा माणूस कवीच्या दृष्टीने नाहीच ऐकत कधी. कवी या त्याच्या दृष्टीने लिहित असतो, पण जेव्हा ती दुसऱ्याची होते, म्हणून तर मला असं वाटतं ना की डायरीचं पान आणि कविता याच्यामध्ये फरक काय आहे? अगदी खरं. तर ती आपली नाही उरत, ती प्रत्येकाला आपली वाटते, आपापल्या संदर्भातून ती कुठेतरी त्यांच्या मनातली वाटते. तर याच्यामधलं कसब एवढंच आहे असं मला वाटतं की ती कुठेही क्राफ्टेड असू नये असं माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. म्हणजे कसं आहे ना की जे लोकांना आवडलं सुरुवातीला, दिवस असे की किंवा या सगळ्या गोष्टी, या मी माझ्यासाठी लिहिलेल्या गोष्टी होत्या, त्या लोकांना आवडल्या. आता लोकांना जे आवडेल ते मी करायला गेलो तर तिथे पुन्हा गडबड होईल थोडीशी. त्यामुळे अजूनही मी मला आवडेल तेच करतो, मनापासून जे आवडेल, मनापासून जे पटेल आणि सुचेल तेच करतो. आणि म्हणून कदाचित असं वाटतं की ते एकदम खूप आतून उसळून आलेलं असतं. आणि मी म्हणतो की कविता हे जगण्याच्या वेलीवरचं फूल आहे. वा. तर ते नैसर्गिकपणे उमललेलं असतं, तसंच उमलून द्यावं तर ते लोकांना नक्की आवडतं. आणि मी म्हणतो ना की आम्ही आज इतक्या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत, देशामध्ये, विदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी बारीक सारीक गावात आम्ही कार्यक्रम केलेले आहेत, पण कुठेही असा फरक जाणवत नाही. कविता ही सगळ्यांच्या काळजाला तशीच हात घालते. म्हणजे आपण म्हणतो की प्रेक्षक काही फरक असतो का, काय तर नसतो. संवेदनशील मनुष्य आणि संवेदना नसलेला मनुष्य एवढाच फरक असतो फक्त. एकदा दारं लागली ना हॉलची की ते मेलबर्न, सिडनी काय, लॉस एंजलिस काय, किंवा बीड, नांदेड, परभणी काय, किंवा काहीच कळत कोकणातलं नाही. एखादं छोटं गाव काय, फरक नाही पडत. फक्त ऑडियन्स आणि आम्ही एवढंच उरतो. आणि मग त्याच्यातला प्रत्येकाशी संवाद चालू राहतो. मला तर असं वाटतं की प्रत्येक ऑडियन्स पण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यावर काहीतरी वेगळा डोळ्यात भाव असतो. बघा, एखादे आजोबा तुमच्याकडे जेव्हा बघतात स्टेजकडे, तेव्हा एखादी ओळ गाण्यातली अशी असते की ती ज्यांना त्यांच्या लहानपणात घेऊन जाते, त्यांच्या तरुणपणात घेऊन जाते, त्यांचे मित्र, कदाचित त्यांचे आई वडील, त्यांची आजी. माहिती नाही आपण आपण नेमकी कुणाची कुठली तार छेडू हे आपल्याला स्टेजवर बसून कळत नसतं. एखाद्याच्या डोळ्यात ते एकदम दिसायला लागतं ऑडियन्सच्या की अरे यांनी मला इकडे नेलं, यांनी मला इकडे नेलं. आणि जसं आपण पिक्चर एखादा बघताना होतो ना की आपण गर्दीत असतो पण तरी आपण एकटे होतो आणि आपल्या एका वेगळ्या वाटेवरून चालायला लागतो, तसं मी खूप वेळा ऑडियन्स होताना बघितलंय. आणि म्हणून कदाचित ती गाणी लोकांना खूप जवळची वाटत असावी. अगदी याच्यावरनं आठवलं पटकन एक सांगतो. अजून एक मला गंमत जाणवली या सगळ्या प्रयोगांमधनं की ना, तिथे गेल्यानंतर वय सुद्धा विरघळून जातात सगळी. म्हणजे एरवी जी कॅटेगरी असते, लहान मुलं, आजी आजोबा, मग तरुणांना प्रेमकविताच आवडेल, तर असं होतच नाही. मला तर इतक्या वर्षांतर असं वाटायला लागलं ना की खरोखरच आवडणं आणि न आवडणं म्हणजे दोनच प्रकार असतात. बालकविता ही फक्त मुलांसाठी असते यावर माझी श्रद्धाच नाही. ती लहान मुलांची जशी आहे तशी मोठ्यांची खूप फरमाईश येते. आणि तरुण लोक आहेत, त्यांच्याकडनं आलेल्या फरमाईशी ऐकशील तर तू चाट होशील. म्हणजे आताशा असे मला काय होते सारखं गाणं आहे. हे तरुण पिढीला त्याला कसं रिलेट होत असेल असं मलाच कधी कधी गंमत वाटते, प्रश्न वाटतो. पण त्याची फरमाईश असते. तर हे खूप छान वाटलं. हा सगळीकडे जो अनुभव आला ना, तो आमच्यासाठी एक अनुभव होता, शिकण्याची गोष्ट होती. की ही प्रत्येक याच्यातनं शिकण्याची गोष्ट होती. जसं आता त्याने गाण्याची आठवण केली आहे. ब्रेक घ्यायचा मला. आता अशा असे मला काय होत. कधी दाटू येता पसारा घनाचा, कसा सावळा रंग होतो मनाचा, असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा हताशा, असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. क्या बात आहे. ही सुरेल मैफिल आपली अशीच सुरू राहणार आहे गप्पांची. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत भेटू.
आपण आयुष्यावर बोलू काहीच्या 1000व्या प्रयोगाच्या निमित्तानं बोलतोय. सलील, जसं सुरुवातीला संदीप म्हणाला की आजही आम्ही कार्यक्रम केले तरी आम्हाला असं वाटत नाही की आम्ही रोज नवीन करतोय. 1000व्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलोय हे लक्षात देखील आलं नाही. 3 वर्ष झाली, 4थ्या वर्षात पदार्पण आपण केलं, 4 वर्षात 1000 प्रयोग झाले कार्यक्रमाचे. हे यश 4 नाही 11 वर्षात 11 वर्षात, माफ करा, 2003 11 पासून सॉरी सुरू झालं. 11 वर्षात 2003 ला सुरू झालं. तर ह्या 11 वर्षामध्ये 1000 प्रयोग, इतका मोठा टप्पा गाठत असताना प्रेक्षकांना वाटतं नाही माझाच कार्यक्रम आहे, आणि असं वाटतं की संदीप सलील माझेच आहेत, गाण्यातले शब्द पण माझे आहेत. हे यश प्रेक्षकांचं पण तितकंच आहे. 100%. मी तर असं म्हणतो की आता आयुष्यावर बोलू काही ही जी कंपनी आहे त्या कंपनीत मोठे शेअर होल्डर ऑडियन्सच आहे. आम्ही निमित्त होत आता आता तो त्यांचा कार्यक्रम आहे जो आम्ही सादर करतो. पण मला हे खूप आवडेल आणि हे मला असं वाटतं सहज शक्य आहे. आता छोट्या छोट्या प्रमाणात ते ऑलरेडी होत आहे की एक 3-4 मित्रमैत्रीण मिळून आम्ही कॉलेजच्या गॅदरिंगला आयुष्यावर बोलू काही सादर केला किंवा गेट टुगेदरला गच्चीत आयुष्यावर बोलू काही सादर केला असं लोक सांगायला लागलेत. तर अनेक आयुष्यावर बोलू काही लोकांनी या गाण्यांचे आणि कवितांचे सादर करायची शक्यता मला वाटते. आणि ते कारण काय, तो लोकांना आता असं वाटतं की अरे हे माझं गाणं आहे की ठीक आहे आज हे गात आहे स्टेजवर इतकंच. किंवा लोक दूरदेशी गेला बाबा किंवा जमलेल्या बाबाची कहाणी सारखी गाणी लोक नॉन मराठी लोकांना एक्सप्लेन करतात की हे गाणं असं असं मराठीत आहे, याच्यात ही स्टोरी आहे. कारण शेवटी ती संवेदना फक्त भाषेपुरती मर्यादित नाहीये. बाबा आणि मुलगा हे जे नातं आहे, ते एक्सप्लेन करावं असं वाटतं. मला नेहमी असं वाटतं की चांगली गोष्ट जी आपल्याला भिडते ती इतरांना दाखवावीशी वाटली की ती खूप स्ट्रॉंग असते. की अरे हे बघ हे बघ, जसं एखादा सुंदर किल्ला असतो, समुद्र असतो, तसंच कवितेच्या गाण्याचं आहे की 10 लोकांना आणून आणून ते दाखवावं असं वाटतं. जे लोक आपल्या म्हणजे कालच एक प्रतिक्रिया मी ऐकली की एका मुलीला, शाळेतल्या मुलीला वडिलांनी आधी कंपल्सरी कार्यक्रमाला आणलं आणि आता ती प्रत्येक कार्यक्रम बघते आणि वडिलांना कंपल्सरी कार्यक्रमाला आणलं. तर हे मला महत्वाचं वाटतं की अजून अजून लोकांना घेऊन यावं असं वाटतं. त्यामुळे तो लोकांचाच आहे. मी आता त्याला ऑडियन्स म्हणतच नाही किंवा रसिक म्हणतच नाही, ती फॅमिलीच झाली आता. अगदी बरोबर. जे जे कोणी कार्यक्रमाला आले ते फॅमिलीमध्येच सामील होत गेले. म्हणजे आयुष्यावर बोलू काहीला जातोय असं नाही होत, ते तो आमचा कार्यक्रम आहे असं झालं सगळं. आणि सलील म्हणलं तसं की खूप ठिकाणी आयुष्यावर बोलू काही कार्यक्रम सादर झालेले आहेत आम्ही नसताना. बरोबर आहे की जसं तू म्हणालास की हे कुटुंबाचाच भाग झालेला आहे. तुमच्याच कुटुंबातला एक भाग असलेला पोलीस अधिकाऱ्याची आपण एक प्रतिक्रिया तुमच्या कार्यक्रमाविषयी ऐकूया. त्यांचं कसं आहे की एक काम पण आहे आणि त्यांच्या ज्या महत्त्वाच्या म्हणजे फेमस कविता आहेत त्या कविताकार चांगला करतात आणि त्या कविता त्यांच्या ज्या आहेत त्या हार्ट टच आणि नॅचरल आणि तसेच लोकांच्या मध्ये ज्या काय भावना आहेत किंवा काय ह्याबद्दल त्यांचं जे कविताबद्दल लेखन आहे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. ऍक्च्युली त्यांच्या कविता हा भावनेला हात घालणाऱ्या असतात आणि आम्ही जरी पोलीस असलो तरी शेवटी आम्ही देखील माणूस आहोत. कुठेतरी आम्हालाही भावना असतात आणि बऱ्याच त्यांच्या कविता असं वाटतं की आमच्या भावना जागवणाऱ्या असतात, म्हणून साहजिकच आम्हाला देखील ते आवडतात. उदाहरणार्थ त्यांची कविता थकलेल्या बापाची कथा वगैरे आहेत. आम्ही जरी बाप नसलो तरी आम्ही त्याच ह्याच्यामध्ये आहेत, पोलीस खात्यामध्ये असल्याने आम्ही नेहमी बाहेर असतो, आमची मुलं आमची घरी वाट पाहत असतात आणि त्याच्यामुळे अशा कविता निश्चितच आम्हाला आमच्या वाटतात, म्हणून त्या आम्हाला आवडतात. क्या बात आहे. पोलीस दलातले अधिकारी देखील म्हणतात त्या कवितेतले शब्द माझे वाटतात. हेच यश आहे खरं सलील. नक्कीच आहे. मला एक प्रसंग आठवला दोन्ही आपल्या पोलीस मित्रांना बघून. इथे मुंबईमध्ये माहीम सिग्नलला थांबलो होतो आणि खूप पाऊस पडत होता, प्रचंड पाऊस होता, मुंबईतला जून जुलै मधला पाऊस. आणि मला असं मी बघितलं की 2 ट्रॅफिक पोलीस माझ्या गाडीच्या दिशेने येतात. तर मी सीट बेल्ट चेक केला की आपण लावलाय ना किंवा आपण फोनवर बोलत नव्हतो ना, असं आपल्याला लगेच असं वाटतं की बाबा आता पकडणार. आणि ते आले आणि काचेवर वाजवलं आणि मी काच खाली गेल्यावर म्हटलं ते जे बाबाचं गाणं आहे ते आमचं आहे बरं का. आणि मला इतकं खरंच भरून आलं त्या क्षणाला की आपलं वाटणं ही गोष्ट अलीकडच्या काळात कुठल्याच गोष्टीविषयी वाटत नाही. खरंय, आपलं काहीच वाटत नाही. असं असताना गाणं आपण हजारो मैलावरच्या कोणाला तरी ते गाणं आपलं वाटतं. केवळ भारतात नाही, परदेशात लोकांना वाटतं. पण ते खरंच किती खरं आहे माहिती. त्यांनी जे तुला म्हटलं की हे गाणं मी ज्याला लिहिलं त्यावेळेला ते सगळे माझे दौरे आणि माझी मुलीशी भेट होत नव्हती, ते सगळं ठीक आहे. पण हे लोक ज्या प्रकारे ड्युटी करत असतात आणि बाहेर असतात घराबाहेर, त्यांना तर ते किती आपलं वाटत असेल गाणं, असा विचार करायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकीचाच विचार विशेषतः. तर म्हणजे खरोखर हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना पण. आणि या गाण्याच्या किस्स्यांचं एक पुस्तक होईल अक्षरशः, म्हणजे विशेषतः दमलेल्या बाबाची कहाणी. म्हणजे आम्ही एअरपोर्टवरती गेलो होतो तर आम्हाला एक गोड आजी आजोबा भेटले आणि ते म्हणले आम्ही ऑस्ट्रेलियाला जातोय तर त्याचा खर्च तुम्ही करायचा बरं का. म्हटलं का हो, असं का म्हणलं. तर म्हणे आत्ताच आम्ही नुकतेच मुलीला भेटून आलो तिकडनं आणि इकडे कार्यक्रमामध्ये तुमचं गाणं ऐकलं यांना
राहवलंच नाही. हे आता पुन्हा तिकीट काढून चालले. 2 महिन्यापूर्वी आलो 2 आणि परत महिन्यापूर्वी. ऑस्ट्रेलियाला जायचं म्हणजे काय एवढा खर्च तर तुमच्यावर आहे तो. तुमच्या गाण्यामुळे आता परत जातोय कारण आता मुलीला भेटण्याशिवाय शक्य नाही. तर ही जी रिॲक्शन आहे किंवा अनेक लोकांनी अनेक मुली हे म्हणल्या की एका ठराविक वयानंतर जे अंतर वाढत जातं, संवाद कमी कमी होत जातो, मुलगा काय मुलगी काय आणि वडिलांमधला वाटत तर असतं खूप की आपण व्यक्त करावं, एकदा वडिलांना गच्च मिठी मारून सांगावं की बाबा तुम्ही आम्हाला खूप आवडता, हे म्हणायचं तर असतं पण असं व्यक्त वाटतं नाही की करू शकत. सांगू कधीतरी. आणि अनेक लोकांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांच्या भावनांना वाढ करून दिली. हे मला खूप महत्वाचं वाटतं की एखादी कलाकृती जर सगळ्या घराला जवळ आणत असेल तर ते आपल्याकडनं झालं असं म्हणूया. कारण अशी गाणी करणं, प्रतिभा वगैरे गोष्टी आपल्याला करणं माहिती नाही नाही. होत. करणं म्हणजे आता नाही होत. कसं होतं की विशेषतः या गाण्यानंतर ना खूप जण कार्यक्रमामध्ये येतात आणि मला वेगवेगळे प्रसंग सांगतात की सासू सुनेचं भांडण यावरती काहीतरी लिहा, असे वेगवेगळे त्यांच्या ह्याच्यामधले रिलेशन सांगतात की ह्याच्यावरती एक गाणं लिहा तुम्ही. पण असं शक्य होत नाही कारण ते आतून मगाशी मी म्हटलं तसं उसळून आल्याखेरीज त्यामध्ये तो सजीवपणा येत नाही. मग ते क्राफ्टेड होऊन जातं सगळं. आणि चर्चा इतक्या छान होतात ना. मला एक आजोबा एकदा म्हटलं होतं की हे जे इतकं म्हटलं तर दुःखी गाणं आहे, लोक रडतात पण ह्याच्या चालीची लय तशी फास्ट आहे, तर असं कसं हो? एक जुन्या पिढीतले रसिक होते. तर मी त्यांना म्हटलं काय काका ही दुःखी माणूस नाही हा. जर तुम्ही नीट कविता ऐकली ना, हा सक्सेसफुल माणूस आहे म्हणून तो बिझी आहे. आणि त्या सक्सेस असणं, बिझी असणं आणि तरीही काहीतरी रिकामपण वाटणं आयुष्यात, याचं फ्रस्ट्रेशन आणि ते जे कॉम्पोजिशन आहे ते फ्रस्ट्रेशनचं आहे, ते दुःखाचं नाही. हे बरोबर आहे तुमचं. आता मला ते ऐकायला मजा येईल. तर पिढ्यांमधला पण संवाद असा होतो आणि रसिक इतके आधीपासून ऐकणार आहेत ना आणि त्यांचं दडपण आम्ही घेतो दोघं. म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांचं तर घेतोच की अरे बापरे, यांनी जर आपलं गाणं ऐकलं तर यांनाही आवडायला हवं. जे आधीच्या पिढीतले सगळे दिग्गज आहेत त्यांच्याविषयी दडपण घेतोच. पण रसिकांचं पण आम्ही दडपण खूप चांगल्या अर्थाने घेतो की नाही नाही, ज्यांनी आपल्यावर इतकं प्रेम केलं त्यांना एकदाही मनात यायला नको की अरे हे काय गाणं केलं, की ही काय कविता लिहिली संदीपने. हे त्यांच्या मनात जर आलं तर तो आम्हाला फार लागेल ते. त्यामुळे त्याची काळजी प्रत्येक गाणं सादर करताना घ्यावीशी वाटते की नाही नाही, आपल्या रसिकांना आपण दुखावता कामा नये. त्यांना कधी असं वाटतं कामा नये की आपण ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी चांगलं काम केलं नाही. अगदी खरं आहे. पण संदीप, सलील, दोघांनाही मी विनंती करतो, ज्या पोलीस दलातल्या आईबाबांनी त्या गाण्याची आठवण केली आणि त्याच्याविषयीच आपण बोलतोय, त्या गाण्याविषयी त्यांच्यासाठी म्हणून आजही बाहेर आहेत, निवडणुकीतही बाहेर असतात आणि यापुढेही ते बाहेर कधीही बिझी असतील. खरं ते गाणं असं अर्धवट ऐकवणं अवघड आहे. एक त्याच्यातल्या 4 ओळी ऐकवतो कुठे. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकल्याची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनी गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ते बाबाविषयी झाल्यानंतर देखील संदीप, आईविषयी पण तुम्ही लिहिलं. ती मागणी झाली, ती फरमाईश झाली की आईविषयी पण काहीतरी यायला पाहिजे आणि शुभंकरनीच ते गाणं माझ्या मते गायलेलं आहे. ते काय सांगशील? आई बाबाची ही जवळीक आणि आत्मीयता ही लहानपणापासून आपल्याला असते आणि त्यातूनच आपण बोट धरून पुढे जातो. निश्चितच आहे. म्हणजे आता इल्लू इल्लू पिल्लू ग ही जे बालगीत आहे ते सुद्धा बेसिकली ज्या प्रकारे आई बाबा पोरांचे लाड करत असतात त्याच्याविषयीची होती. म्हणजे कसं माझ्या वेगवेगळ्या गाण्यांमध्ये ते येत गेलं, आई आणि बाबाचं रिलेशन जे आहे बेसिकली. किंवा एकटी एकटी घाबरलीस ना मध्ये जे शुभंकरनी गायलेलं गाणं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कवितेची बघ पुन्हा एकदा गंमत कशी आहे की ती सिच्युएशन ज्यावेळेला दिली गेली सिनेमामध्ये ती थोडीशी अशी काय फनी होती, एक गंमतशीर प्रसंग होता तो. पण ते लिहिता लिहिता ती कविता माझं बोट धरून कुठे गेली तर ती कुठेतरी माझ्या मनामध्ये जे आहे की आजच्या काळामधलं आपण जे मगाशी म्हटलं की इतकं भीषण होत चाललेलं आहे सगळं. तर आज कुठल्याही पालकाच्या मनामध्ये काळजी आहेच की अरे हे एवढंच आपलं गोजीर वाढायचं काय होणार आहे उद्या. तर त्यामुळे सुरुवातीला जरी चिंटूचा तो सगळा खोडकरपणा आला की तू एकटी असशील, घाबरली असशील तर मी येतो, असं त्या सगळ्या गाण्यामध्ये आहे. पण ज्यावेळेला तो झोपतो आणि आई गायला सुरुवात करते त्यावेळेला ती सगळी काळजी, ती सगळी माया त्यातनं मग येणार असती. बरोबर. त्यामुळे ती आल्याशिवाय राहिली नाही त्या कवितेमध्ये.
आणि हे सगळं न ठरवता झालं. हा म्हणजे जो माझ्या मनामध्ये एक धागा कायम चालू असतो किंवा माझ्या बायकोच्या मनामध्ये जो एक धागा चालू असतो मुलीविषयी, की यांचं काय होणार पुढे, ते कुठून तरी त्या गाण्यामधून पाझरलं. आणि आमच्या अनेक गाण्यांमध्ये कवितांमध्ये जर बघितलं ना तर आजी आजोबा आणि आई हे उल्लेख खूप येतात. हा. कारण आमच्या आयुष्यामध्ये आई आजी ही नाती खूप महत्वाची आहेत, बरोबर. आजही आहेत आणि ती असतीलच कायम. या नात्यांनी आम्हाला जे दिलं आणि जे शिकवलं किंवा ती जितकी महत्वाची आहेत. तर एक कडवं जे संदीपने फार सुंदर लिहिलंय आणि ते आजीविषयी कडवं आहे आणि आम्ही दोघंही खूप सेन्सिटिव्ह आहोत आजी या विषयावर. तर अगोबाई डगोबाई पार्ट 2 मध्ये हे गाणं केलं होतं. अच्छा. त्याच्यातलं आजीचं कडवं असं आहे की आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता केले कष्ट, तू म्हणजे त्या सगळ्याची शेवट गोड असली गोष्ट, नुसतंच कथा पुराण झालं देव काही दिसला नाही, नुसतंच कथा पुराण झालं देव काही दिसला नाही, कुशीत येतोस तेव्हा कळतं कृष्ण काही वेगळा. वा. तर हे जे आजीचा स्पर्श असतो ना, तो स्पर्श आपण गाण्यातनं परत अनुभवतो, तो आम्ही अनुभवतो आणि मग तो नॅचरली जर लोकांनी अनुभवला तर ते लोकांना गाणं आपलं वाटतं. मग ते मी पप्पाचा डापून फोन असो किंवा हे गाणं असो किंवा अशी अनेक जी लहान मुलांविषयी गाणी आहेत, त्याला मी रूढार्थाने बालगीतं म्हणणार नाही. ती काय आईस्क्रीम चॉकलेट पर्यंतची गाणी असं काहीच नाही. त्यांनी नाही, बालगीताची नाही. व्याख्या देखील सुरुवातीला स्पष्ट केली संदीपनी. या सगळ्या अनुभवाविषयी आणि याच अनुभवातल्या आणखीन काही आठवणीविषयी बोलणार आहोत ब्रेक नंतर. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाविषयी आपण बोलतोय. संदीप आहे, सलील आहे. सलील, मगाशी ज्या आजीची आठवण तू केलीस त्याच्याच पुढच्या काही वेळी मी संदीपला सांगणार आहे की या कवितेतला भाव आणि तो स्पर्श आजीचा आपल्याला जो होतो त्याच्यातल्या खरी शब्दाची काय ताकद असते ती पुढे सांगशील. जी सलीलने आता गाऊन दाखवली आपल्याला ती कविता तू रचलीस तेव्हा. मुळात आजी या विषय तसा कादंबरीत सुद्धा संपणार नाही असं माझं अगदी खरं. स्वतःचं मत आहे, अगदी खरं. खरं सांगायचं. त्यामुळे ते कवितातून वेगवेगळ्या ठिकाणी येत राहतं. आता ही कविता जी मी फारच म्हणजे अगदी अलीकडे लिहिली आहे, तर त्याच्यामध्ये आजी हाच विषय आहे. हम्म. पण तुलाही आता जाणवत असेल की तुझी आजी जी तू 10 वर्षाचा असताना तुला जी वाटायची ती आणि आता जी वाटते ती, याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे माणसं इतकं या लोकांनी बघितलेलं असतं, सोसलेलं असतं की ती एकदम काय म्हणतात ते सगळ्याच्या पलीकडेच निघून जातात, हम्म, हम्म. मोठी होतात एकदम. म्हणजे ते इतकं अवघड आयुष्य बघितलेलं असतं की ती सोपी होऊन जातात. तर हे जे आत्ता जाणवायला लागलंय या वयामध्ये आल्यानंतर, ते कुठेतरी याच्यामध्ये झिरपलं असं मला वाटतं या कवितेमध्ये. हम्म, हम्म. ते सादर करतो की मला ना सारखं वाटतंय की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. मला ना सारखं वाटतंय की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये. म्हणजे वाड्यात अशोकाची नक्की किती झाडं होती, किंवा माझ्या एका चुलत आजोबांना रयजी असं अगदी वेगळं टोपणनाव का होतं, किंवा हे असंच काहीतरी नाही. किंवा आवडणारी किती माणसं खरं तर आवडली नव्हती, व न आवडलेल्या गटात पडलेली खरं तर किती माणसं आवडली होती, किंवा तुझ्या हातची म्हणून गाजलेली आमटी तुला स्वतःला किती आवडायची. वा. हे असंही काही नाही. तिच्या स्वच्छ शुभ्र सुरकुत्या आणि त्यात लपून गेलेलं मूळचं धीट उग्र सौंदर्य आणि पेशीतली सोशिकता आणि चिवटता आणि संसाराची गणितं बालपणापासून सोडवताना जमलेले हिशोबीपण आणि द्वेष मायेचे कधी उघड दिसणारे कधी खोल दडलेले चोरकप्पे आणि प्रत्येक नातवंडागणी उजळत गेलेलं आजीपण आणि अजूनही आयुष्याच्या डोळ्याला डोळे देणारे घारे हिरवे डोळे यांच्या माझ्या जन्मापासून पाहत आलेल्या एकसंध अहर्निश लईला, की जिला आजी म्हणतात, वा. तिला मला काहीतरी विचारायचंय आणि मला आता ते आठवत नाहीये. क्या बात. 81 वर्षाची उतरंड रचताना रचूनही कसं वाटतं ग? आतल्या कंदिलाच्या काचा काही उजळतात का ग? जे काही वाटतं, जे काही घडतं, जे काही उरतं, त्यासाठी इतकं इतकं वर्ष इथे असणं आवश्यक असतं का ग? कदाचित असलं काही. हम्म, हम्म. आजीची तर आता जायची वेळ आली. आजीची तर आता जायची वेळ आली आणि मला सारखी भीती वाटते की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवतच नाहीये. आजीची तर आता जायची वेळ आली आणि मला सारखी भीती वाटते की मला आजीला काहीतरी विचारायचंय आणि मला ते आठवत नाहीये आणि मला सारखं वाटतंय की आजीकडे आहे काहीतरी सांगायला, वा. पण ती मला सांगत नाही. क्या बात. क्या बात आहे. क्या बात आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनातली असते की मला विचारायचंय आणि आजीलाही काहीतरी सांगायचंय. आणि पण ते गंमत अशी शेवटपर्यंत- असते राजेंद्र की आम्ही फार पटकन
रसिक आणि कलाकार भूमिका बदलू शकतो. म्हणजे संदीप कविता वाचताना ना मी खूप पटकन ऑडियन्समध्ये जाऊन बसतो मनाने, आणि मग मी आयुष्यावर बोलू काहीचा आणि संदीपचा फॅन म्हणून त्याच्याकडे बघायला लागतो. आणि मी गाताना मला हे जाणवतं की संदीप ऑडियन्स म्हणून माझं गाणं ऐकतोय आणि तो दाद देतोय. तर मला असं वाटतं 1000 प्रयोग होऊ नये आमच्या चेहऱ्यावर कार्यक्रमाविषयी आणि एकमेकांविषयीचा जो ताजेपणा आहे तो तो आजही याच्यामुळे कायम आहे. असावा म्हणून कार्यक्रमातला तजेलदारपणा तो तसाच असावा आपल्याला असं मला आजच्या टप्प्यावर पण दिसतो. वाटतं आता. कारण असं नाही होत की आम्ही माझं गाणं झाल्यावर माझ्या कार्यक्रमातला भाग संपल्यानंतर मी एक वेगळाच विचार करायला लागतो की आता उद्या उद्या कार्यक्रमाचं काय करायचं, मग कसं. आता नाही, मी पूर्ण ऑडियन्स होऊन फक्त त्याचं गाणं नाही, आमच्या आदित्य आठलेचा तबला ऐकतो, रितेश ओहळची गिटार ऐकतो. जे जे स्टेजवर असतील त्यांचं सगळ्यांचं एक ऑडियन्स म्हणून तुम्ही ऐकणं फार आवश्यक असतं असं मला वाटतं. आणि तुमच्यातला रसिक जर मोठा ठेवला, म्हणजे आदित्यचा तबला आहे, रितेशचं गिटारमध्ये तो जो मध्येच एकदम खतरनाक पीसेस टाकत असतो काही काही, किंवा हा ज्याला विशेषतः याची काही गाणी आहेत संदीप प्रकाशात वगैरे, तसं मला म्हणजे काय म्हणतात ब्रह्मांडी टाळी लागणं म्हणतात ना, तसं मी डुलत असतो चक्क स्टेजवरती डोळे मिटून, आणि मी कुठेतरी वेगळीकडे निघून गेलेला असतो. तर मला असं वाटतं की कुठलाही कलाकार हा रसिक असावाच लागतो रे, अगदी खरं, असलाच पाहिजे. असलाच पाहिजे तो. तर काय होतं, दरवेळेला तुम्ही ना, जे आम्ही आता परफॉर्म नाही करत आता स्टेजवर बसून असं मला वाटतं, आम्ही सांगतो काहीतरी. इट इज नॉट परफॉर्मन्स. हे या मनातलं त्या मनात जे आपण म्हणतो ना, तसं ते सांगणं आहे, सांगणं असतं. आतली गोष्ट सांगणं आहे. अगदी खरं. आणि म्हणून ती ताजी तवानी राहते. हम्म, हम्म. जर का याचा परफॉर्मन्स झाला, जर का ती वाक्य बसली, जर का ते गाणं बसलं, तर मग ते एकदम कृत्रिम होऊन जाईल. बरोबर. पण प्रत्येक टप्प्यावरती या कार्यक्रमाच्या तुम्ही काहीतरी नवं देत आलेला आहात प्रेक्षकांना. नवीन गाणी, नवा साज शब्दांचा हा दरवेळेस प्रेक्षकांना मिळतो. यावेळेस काय नवं आहे? ह्या मधल्या काळात बऱ्याच नवीन गोष्टी केल्या. संदीपनी एका चित्रपटात भूमिका केली आणि फार सुंदर भूमिका केली आहे रवी जाधवच्या ते लवकरच अभिनेत्याच्या स्वरूपात आपल्याला चित्रपटामध्ये. त्याच्यासाठी जे मी गाणं गेलं ते थोडंसं ऐकवतो, ते मला तो जो मूड आहे सगळा, आणि फार उत्तम भूमिका केल्या आहेत संदीपनी. वीणा जामकर, मृण्मयी देशपांडे सगळ्यांनी अप्रतिम भूमिका केल्यात, आणि रवीनी इतका सुंदर तो पिक्चराइज केलाय. तर त्या सगळ्या वातावरणाला कुठेतरी माझ्याकडनं काय करता येईल, तर हे गाणं त्या सगळ्या ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचा प्रयत्न केला. ते थोडं ऐकवतो. उदासीतया उदासीतया कोणता रंग आहे, उदासीतया कोणता रंग आहे, मला ठाव नाही तुला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही, उदासीतया कोणता रंग आहे. वा. तर हे पहिल्यांदा ऐकवतोय आज मी, आणि हे श्रेय तुझं पण आहे. आता संदीपनी जे आजीची कविता सादर केली, त्या काय शेवटी कलाकाराचा मूड तुम्ही आजूबाजूच्या लोकांनी बनवायचा असतो, जसा ऑडियन्स आमचा मूड बनवतो. आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेलं. संदीप प्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी ही कविता किंवा आताशा असे मला काय होते, गाण्यासाठी तुमचा मूड तर बनला पाहिजे. अगदी खरं. तुम्ही जसं आपलं व्हिडिओ गेम, ते गाणं नाही सादर होत, त्याचं कारण तू म्हणतोय त्याच्यामध्ये आहे. कारण मी लोकांना सांगतो की कसं आहे, ह्याच्यात काय मी खूप मोठा असं नाही, पण माणूस आहे मी. हा. आणि तुम्ही जसं व्हिडिओ गेम मध्ये लेवल 9 पर्यंत जिंकलात तर 10वी लेवल खेळता येते, तसं मनाची लेवल 9 पर्यंत तुम्ही इमोशनली गेल्यानंतर 10 लेवलचं गाणं मी गाऊ शकतो. बरोबर. नाहीतर नुसतं परफॉर्मन्स म्हणून आताशा असे मला काय होते गाण्यात पॉईंट नाही. ते कुण्या काळाचे पाणी माझ्या पण डोळ्यात यायला पाहिजे, अगदी बरोबर. तर ते कोणाच्या तरी डोळ्यात येईल. पण या कार्यक्रमात संदीप फक्त कविताच नाही, तू गाणं पण गातोस कधी कधी. तर तुझ्याकडनं पण एखादं गाणं आम्हाला निश्चितपणे आवडेल. या कार्यक्रमाने बेसिकलीच म्हणजे बरेच दिवसात ज्याला मी चाल दिली अशी कविता आली नव्हती. म्हणजे दिवस असे की किंवा याच्यानंतर सुद्धा आयुष्यावर बोलू काही नंतर, तर मी एक 2 गाणी याच्यामध्ये या 1000व्या कार्यक्रमात सादर करणार आहे, नवीन करणार आहे सादर. ती वा. नवीन कविता पण घेणार आहे. एक खूप इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे चंद्रकोर नावाची एक कवितेची मालिका आहे, त्यातला काही पार्ट मी सादर करणार आहे याच्यामध्ये. त्याची गंमत अशी आहे की पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की कधी कधी 6-6 महिने कवितेच्या बाबतीत दुष्काळ असतो, की एकही ओळ सुचत नाही.
याच्या बाबतीत अगदी उलटं झालं की मला त्या 40 कविता आहेत एकूण छोट्या छोट्या, त्यातल्या 26 मला एका रात्री सुचल्या होत्या, रात्रीपासून पहाटेपर्यंत. तर ते मी लिहून काढत होतो, डोक्यात काही नव्हतं काय चाललंय, पण चंद्रकोर हा एकच विषय आहे आणि त्याच्यावरची ती मालिका आहे बेसिकली. तर ते मी सादर करीन याच्यामध्ये. आणि आत्ता एक गाणंही आम्ही त्याच्यासाठी नवीन सादर करणार आहोत. तेही मी सलीलला विनंती करतो तिने ऐकावं आम्हाला. मी जे गाणं म्हणणार आहे त्याची थोडीशी फक्त एक झलक दाखव. नक्की. थोडी काळजीच. बंद तटाशी या लाटांशी जरी अडती पाय, पश्चिम वाऱ्यावरती मज हे ऐकू येते काय. बंद तटाशी या लाटांशी जरी अडती पाय, पश्चिम वाऱ्यावरती मज हे ऐकू येते काय. जीव भाबडा जगा वेगळे बोलू गेला काय, जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय. तुझ्या विजेचे दान माझ्या मातीला देना, हा. ये ना 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 ये ना. वा, हे संदीपने एक गाणं सुचवलंय, सलीलकडनं ऐकायचं आहे. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. आयुष्यावर बोलू काही विषयी आपण बोलतोय. सलील, मगाशी संदीपने जी आठवण केली की एक गाणं तू सादर करशील, पण त्याच्या आधी त्यांनी त्याचं गाणं सादर केलं, ते कोणतं गाणं आहे? मुळात या 1000व्या कार्यक्रमामध्ये मी आणि संदीप व्यतिरिक्त आर्या आंबेकर आणि शुभंकर दोघ जण गात आहेत. आणि आर्याला लोकांनी लिटिल चॅम्प म्हणून खूप बघितलंय, पण आता ती एक गायिका म्हणून मला असं वाटतं फार पुढच्या पिढीमध्ये एक आश्वासक गायिका आहे. तिच्याकडनं खूप गाणी रेकॉर्ड करून घ्यायला आवडतील, इतकी ती छान गाते. तिच्यासाठी एक गाणं केलंय, ते ती सादर करणार आहे. आणि विषय फार सुंदर लिहिलाय संदीपनी. ते परत कविता अशी असते की आपण जसं बघू तशी दिसते, पण ते व्यक्तिगत पण वाटतं की आपण ज्याच्यासाठी धावत असतो की आतला दिवा कधीतरी लागावा, वा. तो अंधार जाऊन, किंवा आत्ता जे समाजातलं चित्र आहे की अरे हे कधी संपणार. हम्म. तर दोन्ही अर्थाने हे कुठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. पाय वाट वेली परी जखडते पायी, मागे जाता येत नाही, पुढे ठाव नाही. अंधारल्या घुमटीत भीर भीर रावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. वा. तर तो पर्सनली पण वाटतं की तो जो आपण ज्याच्यासाठी धडपडत असतो तो दिवा आतमध्ये लागावा, तर हीच प्रार्थना या निमित्ताने. नाही, पण शब्द पण त्यांनी इतके असे स्पष्टपणे आयुष्यातला प्रकाश शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय, तसा त्यांनी एक तिमीर जो त्याच्यातनं पुढे जातोय आणि बाहेर पडून आपण काहीतरी किती करतो. खूप दिवसाचं साचलेलं असतं असं मला वाटतं, त्याच्या मनात काय माझ्या मनात काय. कारण या गाण्याची गंमत सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही केलं गाणं तर काहीतरी नवीन करायचं एवढंच चाललं होतं, आणि कुठेतरी असंच दौऱ्यावरती जाऊन लोळत होतो दुपारचे आम्ही बेडवरती. तर हा मला ते लिहायचं आहे आपल्याला, ते लिहायचं. तर तो झोपला आणि मग माझी झोप अस्वस्थ करून तो झोपला. मग अच्छा. तर मी आपली थोड्या वेळ चुळबुळ केली आणि मग उठलो आणि एकदम असं काहीतरी सुचायला लागलं. तर काही नाही बरोबर. तर त्यावेळेला औषधं चालू होती माझी, तर ती ज्या बॅगेमध्ये होती, खाकी बॅग होती, त्याच्यावरती एक लिहून काढलं गाणं. असं करून ते गाणं तयार झालं. मला वाटलं प्लीज फेअर करून देतोस का. हा, म्हणजे आता ती औषधांची ती कागदी पिशवी मी पेटीवर ठेवून नक्कीच चाल नाही करू शकत. म्हणजे मी म्हटलं जरा कागदावर बिगदावर दे, जरा ते गाणं मला वाचू दे. पण गंमत अशी असते की ती जर देवाची कृपा म्हणूया किंवा रसिकांचे आशीर्वाद म्हणूया, चांगली कविता जेव्हा मला दिसते ना, तेव्हा ती साधारण 2 मिनिटात मला लक्षात राहते पूर्ण. पण हे गाणं अगदी काल परवा केलेलं आहे,
पण त्याचा शेवटचा अंतर आहे ना की मातीच्या गंधाने दिशा भरत आता जाही दाटू येते नभ तरी झरतच नाही. वा. येतो ढग जातो ढग दूरच्याच गावा, दिवा लागू दे रे देवा दिवा लागू दे. तर हे ते शब्द आवडले की ते लक्षात राहतात कायमचे. हे मला असं वाटतं की छानही गोष्ट आहे आणि बोललेले शब्दही कायम लक्षात राहतात. कोणी हा त्रासही असतो. अगदी खरं आहे. त्या कवितेची आठवण केलीस म्हणून संदीप एक फरमाईश कवितेची तुझ्या खास. कवितेवरचीच किंवा कवीवरचीच कविता तुला ऐकवतो की कसं आहे की लोक तसं सोपं वाटतं की हा धंदा सोपा आहे असं वाटतं लोकांना. तसं नाहीये. जास्त लांब लचक लिहायला पण लागत नाही. कादंबरीला कसं बसा लिहा, कथा म्हणजे बसा लिहा, कविता आपलं काय 4 ओळीमध्ये सुद्धा शक्य आहे. पण एनिवे त्यातला गमतीचा भाग सोडून दे. कवीचे आयुष्य नावाची कविता आहे की कवीचे आयुष्य सोपे असते यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. वा. कवीचे आयुष्य सोपे असते यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी की असे काही लिहिल्याची शेवटच्या क्षणापर्यंत खात्री नसते त्याला. क्या बात. तर ते जे द्वंद्व चालू असतं सतत की माझं अनेकदा होतं असं की आता उदाहरणार्थ हे गाणं जे आहे ते लिहून झाल्यानंतर लिहिताना मी खूप त्या भरामध्ये होतो, पण लिहून झाल्यानंतर यावेळेला लवकर झालं, कधी कधी काही 6 महिन्यांनी वर्षांनी होतं की अरे काय लिहिलंय आपण हे असं होतं. तसं या गाण्याचं झालं होतं माझं ॲक्च्युली की त्याने सलीलने ते घेतलं, छान आहे वगैरे करायला सुरुवात केली. म्हणलं नको करूच. म्हणलं का? म्हणलं मला नाही आवडत, बहुतेक नाही जमलंय मला असं वाटतंय. म्हणलं नाही छान झालंय, आपण हे गाणं म्हणजे उत्तमच झालं, यात काही शंका नाही. मला एक शेवटचा प्रश्न सलील संदीप दोघांना तुम्हाला विचारायचा आहे. 1000व्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलात, पण सुरुवातीला असं कधी झालं नाही की कार्यक्रम सादर केला आणि प्रेक्षकांनी त्याला फारसं स्वीकारलं नाही किंवा रुजायला फार वेळ लागला, असं कधी कुठे झालं किंवा प्रेक्षकांकडनं काही प्रतिक्रिया वेगळ्या अशा आल्या? नाही, प्रेक्षकांनी लगेचच स्वीकारलं. लगेचच म्हणजे पहिल्या भेटीतच स्वीकारलं, मैत्रीच केली आणि ती आजपर्यंत तशीच आहे, ती वाढतच चालली. पण जे आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे आम्ही तक्रारीने तर कधीच बोललो नाही, बोलणार नाही. पण गंमत अशी असते ना की एक आपलं महात्मा गांधींच्या फार सुंदर ओळी आहेत की फर्स्ट दे निग्लेक्ट यू. ते आधी दुर्लक्ष करतात, देन दे लाफ ॲट यू, म्हणजे तुमच्यावर हसतात की अरे हे काय चाललंय. देन दे गेट अँग्री ऑन यू जेव्हा फार व्हायला लागतं, अँड देन फायनली दे ॲक्सेप्ट यू. तर असा एक प्रवास थोडासा. आणि मला माझा नाही, हा प्रत्येक संगीतकाराचा, प्रत्येक कवीचा, प्रत्येक साहित्यिकाचा प्रवास असाच असणार की पहिल्यांदा दुर्लक्ष होतं, मग हसं होतं, मग राग येतो आणि मग फायनली स्वीकारतात. 1000व्या टप्प्यानंतर पुढे जायचं ठरवलंय की थांबणार? मी मगाशी सांगितलं की हा कार्यक्रम जास्त आमच्यापेक्षा लोकांचा आहे, त्यामुळे लोकांनी ठरवायचं की काय करायचं. आम्ही लोकांचं कधीच टाळलं नाही. त्यांनी जे गाणं सांगितलं ते गायलं. नाही, खरं सांगू, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्या बाजूकडून असं आहे की जर नवीन काही सुचत नसतं ना, बंद झालं असतं ना, तर आम्हीच बंद केलं असतं. लोकांनी म्हणलं असतं ना चालू ठेवा, तरी बंद केलं असतं. प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी मिळतं, हेच ह्या कार्यक्रमाचं खरं यश आहे. शेवटी काय 4 ओळी ऐकवाल? नवीन आयुष्यावर बोलू काही. हा जो 1000 प्रयोगांचा प्रवास आहे त्याच्यावर एक संदीपनी कविता लिहिली आणि ती थोडी वेगळा एक प्रयत्न केला की पुन्हा एकदा आयुष्यावर बोलू काहीचा मुखडा वापरलाय. अच्छा. आणि गाणं वेगळं आहे. त्याच्यातल्या शेवटच्या 4 ओळी ऐकवतो. पाय घड्यांवर चालत हसला आत कलंदर अनवाणी, गर्दी मधल्या एकांताला उत्तर द्यावे काय कुणी. पाय घड्यांवर चालत हसला आत कलंदर अनवाणी, गर्दी मधल्या एकांताला उत्तर द्यावे काय कुणी. भले बुरे ते ठाऊक नाही, परंतु आहे गोष्ट खरी, जे नव्हतो जे झालो असतो त्याहून झालो कुणीतरी. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. क्या बात आहे संदीप सलील, खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या 1000व्या टप्प्यासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. तमाम प्रेक्षकांचं प्रेम हे असंच लाभत राहील. आयुष्यावर बोलू काही
हे टप्पे गाठत असताना हजाराव्या टप्प्यापर्यंत हे येऊन पोहोचलेत, पण तुमच्या आयुष्यातले अनेक टप्पे तुम्हाला गाठायचे आहेत याच शब्दांनी आणि याच सुरावटीच्या साथीने. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.